हॅलो एव्हरीवन, मी हितेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि विरांगणा साडीच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। सलग आपले ब्लॉग येत आहेत, नवीन नवीन डिझाईन, पॅटर्न, प्रिंटेड साड्यांमध्ये नवीन नवीन कलेक्शन, फॅब्रिक मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे। तर कसे वाटत आहेत आता फॅब्रिक तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये सांगाल। आणि ब्रँड देखील आणलेले आहेत, प्रिंटेड मध्ये ब्रँड बरेचसे कस्टमर डिमांड करत असतात आणि ते तर मी ठेवतोच, पण अजूनही मी त्याच्यामध्ये ऍड करत चाललो आहे। हा नॅशनल म्हणून हा ब्रँड आहे। हा ब्रँड तुम्ही बघू शकता, ह्याचे पीस मी मागवले आहेत, हे मी आधी तुम्हाला शो करतो। त्याच्यानंतर दुसरे पीस आहेत, ते देखील हेवी आहेत। होतं काय माहिती, कधी कधी ब्लॉग शूट करत असतो आणि चालू मध्येच कस्टमर आले, एक कस्टमर नवीनच स्टॉक डायरेक्ट घेऊन जातात, असं देखील होतं। मग आताच म्हणजे हे 3 पीस, टोटल 6 पीसचा सेट होता, 3 पीस एकाच कस्टमर घेऊन गेला। 3 पीस मध्ये मी काय दाखवू तुम्हाला, तरी पण मी पॅटर्न दाखवून देईन। कलर त्याच्यामध्ये असतात 6, ते देखील मी तुम्हाला नेक्स्ट टाइम परत मागवेल तेव्हा दाखवेन। तर आता मी तुम्हाला हे सर्व पीस दाखवून घेतो। ह्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे आहेत, मला वाटतं 2 ते 3 डिझाईन मी मागवले आहेत। तर रंगोली फॅब्रिक आहे, शिफॉन फॅब्रिक आहे। शिफॉन फॅब्रिक मध्ये हे पीस आहेत, प्राइस आहे 950 रुपये। आणि त्याच्यानंतर टर्की सिल्कचा एक फॅब्रिक आहे, एक रंगोली फॅब्रिक, एक शिफॉन फॅब्रिक, 3 वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक असणार आहेत। मी तुम्हाला एकदा सर्व पीस ओपन करून घेतो, त्याच्यानंतर दाखवतो की कशा पद्धतीने डिझाईन्स वगैरे असणार आहेत। प्रत्येकामध्ये मला वाटतं कधी कधी 4 पीस येतात, कधी कधी 6 येतात, तर कधी कधी 8 येतात। ह्याच्यामध्ये 6 आलेले आहेत। टर्की सिल्कचा कपडा आहे, एकदम हेवी फॅब्रिक आहे, खूप छान आहे मटेरियल। तुम्हाला मी एक पीस दाखवतो ओपन करून, तुम्ही तो पीस बघू शकता। नॅशनल हा खूप मोठा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचा जो कपडा आहे तो क्लॉथ तुम्ही बघाल ना, खूप जबरदस्त, खूप हेवी आणि एकदम म्हणजे वेल एज्युकेटेड टीचर्स ऑफिशियल लुक असतो। खूप सुंदर पीस असतात आणि यांची बॉर्डर देखील तुम्ही म्हणजे डेली यूज किंवा कुठे येण्या जाण्यासाठी सिंपल आणि सोबर पीस पाहिजे असतील तर नॅशनलचे पीस मी तुम्हाला रिकमेंड करेल। ते ह्यासाठी कारण ह्याच्यामध्ये कपडा क्वालिटी एकदम हेवी येते। 900 रुपये म्हणजे नथिंग प्राइस आहे, 1300-1400 रुपये म्हणजे ऑनलाईन प्राइस असते नॅशनल या ब्रँडची स्टार्टिंग प्राइस। तर तुम्हाला मी फक्त 900 रुपयामध्ये देणार आहे। तुम्ही याची कपडा क्वालिटी बघितली ना तर एकदम ढगाची फिलिंग येणार आहे। तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो, हा पॅरेट ग्रीन कलर आहे, पॅरेट ग्रीन, त्याच्यानंतर हा वाईन पिंक आहे, त्याच्यानंतर हा ब्लूइश शेड आहे आणि हा एक मेहंदी शेड आहे। खूप छान आहे, हा मेहंदी आहे, कोणता कलर आहे तुम्हीच मला सांगा, पण खूप मस्त आहे, गोल्डन मेहंदी कलर आहे, खूप छान आहेत कलर याच्यामध्ये। तर हे पीस झाले, त्याच्यानंतर तुम्हाला हा रंगोली फॅब्रिक मध्ये दाखवेन मी पीस। तर रंगोली फॅब्रिक मध्ये 4 कलर आहेत आपल्याकडे, ग्रीन कलर बॉटल, नेव्ही ब्ल्यू कलर, त्याच्यानंतर मरून कलर आणि हा ब्लॅक ब्राऊन कलर आहे किंवा गोल्डन ब्राऊन किंवा असाच कोणता तरी कलर आहे। तर मी तुम्हाला हा ग्रीन कलर बाहेर काढून दाखवतो, तुम्ही फक्त डिझाईन समजून घ्या, बाकी तुम्ही डोळे झाकून यातला मटेरियलचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त कलर चॉईस करा। काय कलर चॉईस करा, डिझाईन तुम्ही बघून घ्या, खूप मस्त। साडीला पदर, साडीला ब्लाउज पीस सर्व असणार आहे, प्लस साडीची लेंथ आणि साडीची हाईट। ब्रँड विकतोय तर लेंथ आणि हाईटचा प्रॉब्लेम येणार नाही, मटेरियलचा प्रॉब्लेम देखील येणार नाही, कारण ब्रँड तर आहेच, प्लस विकणारा समोर मी आहे, विरांगणा साडीवाला। मी अशा बघा बरेचसे कस्टमर मला सांगतात की 200 मध्ये हे द्या ते द्या, मी 200 मध्ये तुम्हाला काय 100 मध्ये 150 मध्ये पण साड्या अवेलेबल करून देईल, पण लेंथ कमी येईल, कटिंग कमी येईल साडीची। फायदा काय त्या साड्यांचा नेसून देऊन तरी काय फायदा, तुम्ही दिलेली साडी जर कोणी नेसणार नाही तर देतं कशाला, मी सांगतो डायरेक्ट तुम्हाला। तर आता बघूया आपण शिफॉन फॅब्रिक, स्काय ब्ल्यू कलर, येलो कलर, त्याच्यानंतर हा पिंक कलर आणि हा ऑरेंज कलर। 4 पीस आहेत, पण 4 पीस तुम्ही याचा फॅब्रिक बघाल ना, टॉप फॅब्रिक आहे, टॉप म्हणजे टॉपच, एवढे सुंदर। आणि तुम्ही याचा फॅब्रिक बघाल ना, खूप जबरदस्त, खूपच जबरदस्त। म्हणजे आपली आवडती डिश खाताना किंवा गुलाबजाम खाताना जो आपल्याला फील येतो ना, आपल्याला म्हणजे अशा झिंझिने येतात ना, तसा फॅब्रिक आहे, खूप मस्त आहे, खूपच जबरदस्त आहे। त्याच्यानंतर हे पीस झाले तुम्हाला दाखवून, नॅशनलचे मी तुम्हाला 3 कॅटलॉग दाखवले, 3 कॅटलॉग दाखवले। त्याच्यानंतर आता हे 3 पीस, ज्यातले 3 पीस कस्टमर आत्ताच घेऊन गेले, 3 पीस आहेत, त्यांनी लाल कलर नेला, त्याच्यानंतर मोरपिशी कलर नेला, त्याच्यानंतर जांभळा कलर नेला। आता आपल्याकडे अवेलेबल वाईन कलर, ब्लॅक कलर आणि ग्रीन कलर। तर मी तुम्हाला ब्लॅक कलर फक्त बाहेर काढून दाखवतो,
तुम्ही ब्लॅक कलर बघून घ्या, बाकी तुम्हाला अंदाज येईल साडीचा काय असणार आहे. साडी खूप जबरदस्त फॉईल प्रिंट आहे, खूपच छान आहे. आणि तुम्ही हा बघू शकता, ब्लाऊज पीस बघू शकता, एकदम युनिक फॅब्रिक, एकदम सॉफ्ट आणि हेवी आहे. आणि ही खडू नाहीये, खडू जर ही असती आणि खडू असती ना तर ही साडी मी तुम्हाला 350-400 मध्ये दिली असती. ही फॉईल प्रिंट आहे, जाणार नाहीये. एका धुण्यामध्ये खडूच्या साडीचा वाटोळा होतं तुम्हाला माहिती आहे, पण ही साडी टिकणारी आहे, टिकाऊ आहे. कारण विकणारा समोर मी आहे. तर ही साडी तुम्हाला 1200-1300 रुपये न सांगता मी तुम्हाला फक्त 900 रुपये सांगणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये सगळे पीस 900 रुपयाला आहेत. कोणत्याच साड्यांमध्ये काही कमी जास्त प्राइस नाही, लमसम मी 900 लावून टाकलेले आहेत. कारण कसं आहे की 10 वेळा वेगवेगळ्या प्राइस सांगायच्या, बरं तुम्ही मला युट्यूबला 10 वेळा विचारणार वेगवेगळ्या म्हणजे साड्यांच्या किमती, त्यापेक्षा एकच प्राइस अख्ख्या ब्लॉग मध्ये 900 वाल्या साड्या दिसणार आहेत आजच्या. तर त्याच्यानंतर आता मी पुढचे सेट तुम्हाला दाखवायला घेतो. खूप सुंदर आहे मटेरियल, तुम्ही बघाल ना एकदम टॉपची बॉर्डर, टेम्पल बॉर्डर. हा स्टिकर मी काढून घेतो कारण तुम्हाला नीट दिसलं पाहिजे व्यवस्थित. खूप जबरदस्त आहे, गोंडे वगैरे क्वालिटी बघून घ्या तुम्ही, खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो ते कलर तुम्ही हा बघून घ्या. पीच कलर, हा थोडासा पॅरेट पिस्ता, हा वाईन कलर, हा ग्रे कलर, हा गोल्डन ऑरेंज, हा चिंतामणी, हा ग्रे मध्ये मला वाटतं 2 शेड झाले. तर आता तुम्ही बघू शकता, ह्याला तुम्ही ग्रे बोलू शकता, याला तुम्ही ब्लूइश ग्रे बोलू शकता. कारण जास्त डिस्क्राईब मी पण नाही करत आहे कलरला. तर तुम्हाला आणखी हा कलर एक मी बाहेर काढून दाखवतो. जबरदस्त आहे कपडा, मटेरियल. तुम्ही ह्या साडीची क्वालिटी बघितली ना तर तुम्ही म्हणजे टिकाऊ साड्या तुम्ही कशाही वापरा, रफ टफ. कारण कसं आहे आपल्या बायकांना असताना 1000 कामा, ती कामा करता कारण चुलीशा जा, किचन मध्ये जा, अंगणा 12, गल्या 12, सगळ्या मग त्या 12 करताना इज 12 वाजता कामा साडीचं. म्हणून तुम्ही ह्या साड्या वापरा असं मी सांगतो. कधी कधी ना फ्लो मध्ये बोलताना मलाच हसू येतं की मी काय बोलतोय ते, पण मजा येतं. म्हणजे ब्लॉग मध्ये कसं आहे की मी हितेंद्र पाटील एक आगरी मुलगा, तुम्ही म्हणून मला सपोर्ट करताना, तर त्याच्यामुळे मी म्हणजे प्रेफर करतो आपल्या भाषेला, मी महत्त्व देतो. आणि खरंच आपल्या भाषेचा मला अभिमान आहे, मी आगरी असल्याचा पण मला अभिमान आहे. तर तुम्ही हे कलर बघून घ्या. बाकी साडीचं मी तुम्हाला आता डिस्क्राईब करतो. तर ह्याच्यामध्ये असं विषय आहे की ह्याच्यामध्ये एक येल्लो कलर देखील होता, पण काल मी पाय पडायला गेलो होतो खडवली देवीला, तर तिथे मी देवीची ओटी भरली त्या कलरमध्ये. त्यामुळे येल्लो कलर आता इथे दाखवायला नाहीये, पण ह्याच्यामध्ये टोटल 8 कलर येतात. आता 7 आहेत. मी तुम्हाला फक्त एक कलर दाखवणार आहे, ओपन करून तर नाही दाखवतो. चला एक साडी तुम्हाला ओपन करूनच दाखवतो. चिंतामणी कलर. तर बरेचसे कलर आहेत, सगळे फ्रेश आहेत, पण बरेचसे कलर माझे फेवरेट असतात. बाकी बघा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. तर तुम्ही ही साडी बघू शकता, खूप जबरदस्त आहे, खूपच मस्त. ही बघा, हा साडीचा पदर असणार आहे. साडीची तुम्ही क्वालिटी बिनधास्त चेक करा, डोळे बंद करून तुम्ही या साड्या वापरा. एकदम नरम सूत, साड्या फुगणार नाहीयेत, नरम सूत तुम्ही वापरा. प्रिंट आहे, सिक्वेन्स आहे, थ्रेड वर्क आहे आणि ब्लाऊज पीस तर रिच आहे. तर अशा रिच साड्या तुम्ही वापरा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला कलर देतोय ग्रीन, त्याच्यानंतर देतो वाईन कलर, त्याच्यानंतर देतो नेव्ही ब्ल्यू कलर, त्याच्यानंतर खाली कोणते कलर गेले, हा गेला पिंक कलर, हा आला रेड कलर, त्याच्यानंतर हा जांभळा कलर. मला वाटतं झाले, हा झाले कलर झाले यातले. हा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? खूप मस्त होता, खूप जबरदस्त साड्या होत्या, नॅशनलचे पीस. परत हा कोणता आहे, कॅडबरी लिहिलंय पण कॅडबरीची स्पेलिंग चुकले त्यांची. तर हे पीस, परत त्याच्यानंतर हे महामणी ब्रँड आहे. हे महामणी ब्रँड खूप अपकमिंग आहे हा का, जबरदस्त चालतो. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो एवढा चालतो ना, आणि त्यांचे पॅटर्न आणि क्वालिटी एकदम बेस्ट असते. तर अशा साड्यांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्ह्यूअर असाल तर. आणि जर तुम्ही रोज व्हिडिओ बघता तर कमेंट करा, लाईक करा की नाईस भाऊ मस्त व्हिडिओ, भारी, लय भारी साड्या, अशा कमेंट करा. आणि तुम्ही बाकी मला सपोर्ट करताच त्याबद्दल धन्यवाद.